निवडणूक होत आहे। एकूण 29 वॉर्डमध्ये 1374 बूथ आहेत। बिल्डिंगची फिगर आम्हाला ॲप्रॉक्सिमेट मिळालेली आहे। त्या अनुषंगानं निवडणुकीच्या नियोजनानुसार किंवा निवडणूक च्या प्रकारे जे नॉर्म्स असतात त्यानुसार आम्ही बंदोबस्त आयोजन केलेलं आहे। त्याकरिता एक्स्ट्रा बंदोबस्ताची मागणी देखील केलेली आहे। बूथवर होमगार्डचं देखील नियोजन करावं लागतं। होमगार्ड हे पोलीस प्रशासनाचा फिजिकली भाग नसतात, त्यांना बाहेरून मागवावं लागतं। त्याकरता कमिशनर ऑफिस मीरा भाईंदर वसईविरार यांनी DG ऑफिसमध्ये मागणी देखील केलेली आहे। आमचं बंदोबस्ताचं नियोजन प्रॉपर झालेलं आहे। VST, SST, FST हे महत्त्वाचे घटक आहेत, तर त्याकरता देखील एक्स्ट्रा बंदोबस्त द्यावा लागतो। त्याकरता देखील आम्ही नियोजन केलेलं आहे। त्या व्यतिरिक्त आमच्या इथं सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलचं नियोजन केलेलं आहे की ज्याद्वारे कोणीही कुठल्याही प्रकारे अफवा पसरवून निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करू नये। निवडणुकीच्या प्रक्रियेवर अनाहूत कोणताही प्रभाव टाकू नये याकरता सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल देखील ॲक्टिवेट करण्यात आलेला आहे। त्याद्वारे देखील आम्ही चुकीच्या घटकांवर काही ते कृती करत असतील तर त्याच्यावर प्रॉपर लक्ष ठेवून आहोत। लोकांना देखील, सामान्य नागरिकांना देखील अशी काही कोणती घटना घडताना आढळून आल्यास त्यांनी डायल 112 याद्वारे किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार नोंदवू शकतात। त्याचबरोबर नाकाबंदी, कोम्बिंग याचं देखील आम्ही नियोजन प्रॉपर करत आहोत। रूट मार्चचं देखील नियोजन होणार आहे। प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्सवर आम्ही विशेष भर दिला होता। इलेक्शनची डेट बऱ्यापैकी ॲप्रॉक्सिमेट जानेवारी एंडपर्यंत आपल्याला कंप्लीट करायचं आहे। माननीय सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन होते, त्या अनुषंगाने आमची तयारी सुरू होती। मागील 6 महिन्यापासून प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचं नियोजन करण्यात आलेलं आहे। दर दिवशी त्यानुसार प्रिव्हेंटिव्हच्या 107 असेल, 126 असेल, 128 असेल, 129 BNSनुसार आम्ही कारवाई करून घेत आहोत। काही घटक जास्तच सक्रिय आहेत चुकीच्या दृष्टीनं, त्यांच्यावर देखील तडीपारीची कारवाई आम्ही केलेली आहे। अजून देखील तडीपारीचे प्रोसेस सुरू आहेत। अशा प्रकारे पोलीस प्रशासन मीरा भाईंदर वसईविरार या येणाऱ्या नजीकच्या इलेक्शनकरिता, निवडणुकांकरिता पूर्णतः सज्ज आहे। सर, मॅडम, किती आर्थिक व्यवहार पैसे देण्याचा अधिकार नागरिकांना आहे आणि काय आव्हान करणार अशा वेळेस निवडणुकीच्या कार्यकाळात त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे नागरिकांनी? म्हणजे पैसे घेऊन वाहतूक करतात, त्या पैसे मनी लॉन्ड्रिंग करतात ना। तुमची अमाऊंट किती आहे याला कुणी मर्यादा घालू शकत नाही। तुमच्याकडं लिगल त्याचं व्हॅलिड कारण पाहिजे। बँकेतनं मी जर 10 लाख विड्रॉ केले असतील तर बँकेतनं केल्याची माझ्या पावती पाहिजे, कारण पाहिजे। इन्कम टॅक्स भरला असेल तर त्याचं प्रॉपर माझ्याकडे माहिती पाहिजे। किती पैसे न्यावेत, कसे न्यावेत त्याला मर्यादा काही नाही आहे, फक्त ते लिगल असावेत, कोणाला वाटण्यासाठी देण्यासाठी नसावेत, एवढीच माफक अपेक्षा SSTमध्ये चेक करताना केली जाईल। आपल्या परिसरामध्ये काही बूथ हे तुम्ही असे निवडले आहेत का ज्या ठिकाणी पूर्वी देखील वोटिंगच्या दरम्यान काही अशी घटना घडलेल्या, त्याच्यावरती काही विशेष लक्ष असणार आहे? काही गर्दीची ठिकाणं आहेत, काही